आणि बुलेटिनची सुरुवात करतोय साताऱ्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीने। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती आहे। साताऱ्यातल्या महिला अर्जदारासह तिच्या पतीविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर साम टीव्हीच्या बातमीनंतर आता प्रशासनाने ही कारवाई केली आहे। खटाव तालुक्यातल्या मायणी इथल्या दाम्पत्यावर वडूज पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गैरप्रकाराच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात 28 पैकी 3000 रुपये महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलंय। आणि बुलेटिनची सुरुवात करतोय साताऱ्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीने। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती आहे। साताऱ्यातल्या महिला अर्जदारासह तिच्या पतीविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर साम टीव्हीच्या बातमीनंतर आता प्रशासनाने ही कारवाई केली आहे। खटाव तालुक्यातल्या मायणी इथल्या दाम्पत्यावर वडूज पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गैरप्रकाराच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात 28 पैकी 3000 रुपये महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलंय। एक रोज नवनी अप्रूव्ह नाहीच